झी 24 तास एक पाऊल पुढे. कुठं उभारणार स्मारक? आपण चर्चा करतोय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाबद्दल जे काही प्रकारचे मतभेद चव्हाट्यावर आले त्या चव्हाट्यांवर त्या दुर्दैवी मतभेदांबद्दल आपण चर्चा करतोय. कुठं उभारणार स्मारक? आपण या सेगमेंटमध्ये कुठं उभारणार स्मारक या इतकंच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं स्मारक कसं असावं त्याच्या संदर्भातलं एक सुतोवाच करणारं आत्ता वाक्य भाई जगताप यांनी सांगितलं की त्यांच्या सर्व गुणांना न्याय देणारं अशा स्वरूपाचं ते असावं. हाच विषय घेऊन मी जातोय विनोद घोसाळकर यांच्याकडे की शिवसेनेच्या त्यांच्या स्मारकाबद्दलच्या त्यांच्या भव्यदिव्य असण्याबद्दलच्या काय भावना आहेत? सगळ्याच भावना मी आता इथे आपल्याला सांगू शकणार नाही, कारण अजून आजची त्या स्थितीत आपण चर्चा करतोय, आम्ही कोणीही सावरलेलं नाही. बरोबर आहे. आणि म्हणून मला पहिलं दुःख झालं की उद्धवजींना 2-3 दिवसापूर्वी मीडियासमोर येऊन हे वाद करू नका हे सांगायची ज्या वेळ त्या आमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांना सुद्धा ते दुःख वाटलं. पण विनोदजी, तुम्ही एक मान्य कराल की तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा विधानं केली ना? प्रश्न आता कुणाला केली, विधानं लिहिली, ज्या पद्धतीची काही वक्तव्य किंवा काही जे लिखाण आहे ते पण काय तितकंसं नाही. मला एक वाटतं की हे नक्कीच होणार आहे. नक्कीच व्हायला नक्कीच होणार आहे. आणि सगळ्या गोष्टीचा समावेश म्हणजे केवळ ह्या देशात नाही परदेशामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं अशा पद्धतीच्या जे काही स्मारक उभारले जातात. मला वाटतं हे उद्धवजी हे शेवटी एका कलाकारांचे स्वतः कलाकार आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.